Welcome friends, welcome to our YouTube channel Pharma Knowledge. Myself DRX Tejashri Dhangar. We are going to study today enzyme. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण फार्माकोलॉजी बघितलं होतं, नर्वस सिस्टीम. आज आपण एन्झाईम हा बायोकेमिस्ट्रीचा पार्ट बघणार आहेत, जो की खूप महत्त्वाचा आहे आणि यावर प्रश्न विचारले जातात त्याच्या क्लासिफिकेशनवर किंवा त्याच्या डेफिनेशनवर. ओके, तर आपण वेळ न घालवता आपला सब्जेक्ट स्टार्ट करूया. सब्जेक्ट आहे बायोकेमिस्ट्री आणि आपला आजचा टॉपिक आहे एन्झाईम. एन्झाईम हे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आज आपण डेफिनेशन बघणार आहे, क्लासिफिकेशन बघणार आहे आणि त्याचे फॅक्टर्स अफेक्टिंग बघणार आहे, कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात. तर व्हॉट इज मेंट बाय एन्झाईम? एन्झाईमला बायोकॅटलिस्ट पण म्हणतात. एन्झाईम आर बायोकॅटलिस्ट, द कॅटलिस्ट ऑफ लाईफ. अ कॅटलिस्ट इज डिफाईन्ड ॲज अ substance that increase the velocity or rate of a chemical reaction without itself undergoing any change in the overall process. म्हणजे एन्झाईम काय किंवा बायोकॅटलिस्ट काय की असा सबस्टन्स जो रिॲक्शनची गती वाढवतो, व्हेलॉसिटी किंवा रेट वाढवतो, पण विदाऊट अंडरगोईंग इटसेल्फ एनी चेंज द ओव्हरऑल प्रोसेस. पूर्ण प्रोसेसमध्ये काही बदल न करता तो पदार्थ किंवा तो सबस्टन्स रिॲक्शनची व्हेलॉसिटी किंवा रेट वाढवतो, त्यालाच एन्झाईम असे म्हणतात. ओके, तर एन्झाईम मे बी डिफाईन ॲज बायोकॅटलाइज सिंथेसाइज बाय लिव्हिंग सेल. हे कुठून सिंथेसाइज होता? लिव्हिंग सेलपासून सिंथेसाइज होता. दे आर प्रोटीन इन नेचर, कोलायडल अँड थर्मोलायबल इन कॅरेक्टर अँड स्पेसिफिक इन देअर ॲक्शन. बायोकॅटलिस्ट किंवा एन्झाईम हे कोलायडर नेचरमध्ये असतात, जे डिस्पर्स होतात, आणि थर्मोलायबल असतात, म्हणजे जे हीट दिल्याने त्याचं डिनॅच्युरेशन होतं. ओके, आणि ते एकदम स्पेसिफिक त्यांची ॲक्शन दाखवतात. ओके, तर तुम्हाला समजलं असेल एन्झाईम म्हणजे बायोकॅटलिस्ट. बायो म्हणजेच बाय लिव्हिंग सेल आणि कॅटलिस्ट म्हणजे द प्रोडक्ट विच आर इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन विदाऊट चेंजिंग द रिॲक्शन प्रोसेस. ओके, नेक्स्ट बघूया क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम. तर क्लासिफिकेशनवर प्रश्न विचारले जातात. क्लासिफिकेशनच्या हेडिंग दिलेली असते आणि त्याचं मीनिंग काय किंवा डिफाईन काय, कसं डिफाईन होतं ते आपल्याला MCQमध्ये दिलेलं असतं किंवा यावर ब्रॉड क्वेश्चनही येतो. ओके, तर व्हॉट इज मीन बाय एन्झाईम झालं. नेक्स्ट इज क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम. तर त्याची 6 टाईप पडतात: ऑक्सिडोरिडक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलेज, लायझेज, आयसोमरेज अँड लिगासेस. ओके, तो ऑक्सिडोरिडक्टेज म्हणजे काय? ऑक्सिडोरिडक्टेज म्हणजे यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या दोघी प्रोसेस एकसोबत होतात, त्यालाच ऑक्सिडोरिडक्टेज म्हणतात. सेकंड आहे ट्रान्सफरेज. ट्रान्सफरेज म्हणजे काय? तर एन्झाईम्स दॅट कॅटलिस्ट द ट्रान्सफर ऑफ फंक्शनल ग्रुप. असा कॅटलिस्ट जो फंक्शनल ग्रुपचं चेंज करतो, पोझिशन चेंज करतो, ट्रान्सफर करतो तो एका पोझिशनवरनं दुसऱ्या पोझिशनमध्ये, त्यालाच ट्रान्सफरेज असं म्हणतात, ट्रान्सफरेज एन्झाईम म्हणतात. नेक्स्ट आहे हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस काय? एन्झाईम्स दॅट ब्रिंग आउट हायड्रोलिसिस ऑफ व्हेरियस कंपाऊंड्स. व्हेरियस कंपाऊंडचं हायड्रोलिसिस करतं. तर हायड्रोलिसिस म्हणजे काय असं की H2O मॉलिक्यूल त्यात ॲड होतो आणि नंतर OH सेपरेट आउट होतो. ही रिॲक्शन तिथं कॅरी होते. नेक्स्ट आहे लायसेस. व्हॉट इज मीन बाय लायसेस? लायसेस एन्झाईम स्पेशलाइज्ड इन द ॲडिशन ऑर रिमूव्हल ऑफ वॉटर, अमोनिया और CO2. यामध्ये ॲडिशन होतं किंवा रिमूव्हल होतं. कशाचं? वॉटरचं, अमोनियाचं किंवा CO2 मीन्स कार्बन डायऑक्साईडचं. नेक्स्ट आहे आयसोमरेज. आयसोमरेज म्हणजे काय? तर एन्झाईम्स इन्व्हॉल्व इन ऑल द आयसोमरायझेशन रिॲक्शन. एन्झाईम्स जो आहे तो पूर्ण आयसोमरायझेशनच्या रिॲक्शनमध्ये आपल्याला भेटतो. आयसोमरेज म्हणजे काय? ज्याचं केमिकल स्ट्रक्चरमध्ये चेंज होतात, त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. सिस्टान्स
तो पॉईंट केमिस्ट्रीमध्ये, तोही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर नेक्स्ट इज लिगासेस. लिगासेस म्हणजे टू बाइंड. एन्झाईम कॅटालिज द सिंथेटिक रिॲक्शन वेअर टू मॉलिक्युल्स आर जॉईन टुगेदर द ATP इज यूज्ड. यामध्ये दोन मॉलिक्यूल हे बॉइंड होतात. कशाद्वारे? ATP यूज होतो. म्हणजे तिथं एनर्जी ही आपल्याला रिक्वायर असते आणि एनर्जी ही आपल्याला ATP पासून भेटते आणि दोन मॉलिक्यूल हे जॉईंट होतात आणि तिथं ती रिॲक्शन ऑकर होते. ओके, तर समजलं हे 6 क्लासिफिकेशन. तुम्हाला यामध्ये डेफिनेशन दिले असतात. MCQमध्ये 4 ऑप्शन असतात. वरती दिलेलं असतं हेडिंग. ऑक्सिडो रिडक्टेसमध्ये ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन, ट्रान्सफरेजमध्ये फंक्शनल ग्रुप ट्रान्सफर, हायड्रोलिसिसमध्ये हायड्रोलिसिस होतो, लायसिसमध्ये ॲडिशन किंवा रिमूव्हल होतं वॉटरचं, अमोनियाचं आणि CO2चं. आयसोमरेजमध्ये पूर्ण रिॲक्शनमध्ये किंवा प्रोसेसमध्ये एन्झाईम्स हा आयसोमरेज रिॲक्शन घडवून आणते. लिगासेसमध्ये दोन मॉलिक्यूल बाइंड होतात ATPद्वारे. ओके, नेक्स्ट आपण बघूया द फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी. कोणता फॅक्टर कसा अफेक्ट करतो एन्झाईमवर ते बघूया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम. तर concentration of enzyme is increase the velocity of the reaction proportionally increase. जर एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर रिॲक्शनची पण कॉन्सन्ट्रेशन होतं, म्हणजे रिॲक्शन ही फास्ट होते. तर हे दोघी डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत, एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन आणि रेट ऑफ रिॲक्शन. ते नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे ज्याच्यासोबत रिॲक्शन होते तो. इन्क्रीज इन द सबस्टन्स कॉन्सन्ट्रेशन ग्रॅज्युअली इन्क्रीज द वेलोसिटी ऑफ एन्झाईम रिॲक्शन. जेव्हा सबस्ट्रेटची क्वांटिटी वाढते किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढतं तेव्हा वेलोसिटी ऑफ एन्झाईम पण हा वाढत जातो. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. तर टेम्परेचरचा कसा इफेक्ट होतो ते बघूया. वेलोसिटी ऑफ एन एन्झाईम रिॲक्शन इन्क्रीजेस विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर अप टू मॅक्झिमम देन डिक्लाइन्स. म्हणजे एक स्पेसिफिक टेम्परेचर कोइफिशियंटला तो टेम्परेचर एन्झाईमची वेलोसिटी वाढते आणि स्पेसिफिक टेम्परेचरनंतर ही त्याची वेलोसिटी कमी होते. तर टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजे काय? इज डिफाईन ॲज द इन्क्रीज एन्झाईम वेलोसिटी वेन द टेम्परेचर इन्क्रीज बाय 10 डिग्री सेल्सिअस. जे 10 डिग्री सेल्सिअसने जेव्हा आपण टेम्परेचर वाढवतो त्यावेळेस ही रिॲक्शनची रेट वाढते. बट काही स्पेसिफिक टाईमनंतर टेम्परेचर हाय झाल्यानंतर एन्झाईम हा इनॲक्टिवेट होतो. ओके, नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ pH. तर pH काय? आता इन्क्रीज इन द हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. pH म्हणजेच काय असतं? आपलं हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन असतं आणि त्याचा इफेक्ट हा एन्झाईमवर असा होतो की जेव्हा ऑप्टिमम pH भेटतं तेव्हा वेलोसिटी ही वाढते आणि स्पेसिफिक याला त्याची कमी होते. बिलो अँड अबव धिस pH द एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज लोअर अँड ॲट एक्स्ट्रीम pH द एन्झाईम बिकम्स टोटली इनॲक्टिव्ह. ओके, म्हणजे जास्त पण नको आणि कमी पण नको, एक ऑप्टिमम स्टेट असते pHची, त्यावेळेस एन्झाईमचं रिॲक्शन ही वाढत जाते. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन. द accumulation of reaction product generally decreases the enzyme velocity. For certain enzyme, the products combine with the active site of enzyme and form a loose complex and thus inhibit enzyme activity. तर काय सांगितलंय इफेक्ट ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशनमध्ये की ॲक्युम्युलेशन होतं रिॲक्शनचं. प्रोडक्ट जनरली डिक्रीज द एन्झाईम वेलोसिटी. ज्यावेळेस प्रोडक्टचं ॲक्युम्युलेशन होतं तेव्हा एन्झाईमची ॲक्टिव्हिटी ही डिक्रीज होत जाते. द प्रोडक्ट्स कंबाईन विथ ॲक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम अँड फॉर्म अ लूज कॉम्प्लेक्स. एक लूज कॉम्प्लेक्स तयार करतात
आणि एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही इनिबिट होत जाते. तर इफेक्ट ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन काय होतं की ॲक्युम्युलेशन झालं प्रोडक्टचं, त्यावेळी त्याची रिॲक्शन ही व्हेलॉसिटी ही कमी होत जाते. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ ॲक्टिवेटर्स. सम ऑफ द एन्झाईम रिक्वायर सर्टन इनऑर्गॅनिक मेटॅलिक कटायन्स लाईक मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक फॉर देअर ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी. म्हणजे काही जे ॲक्टिव्हिटर्स असतात इफेक्ट काही ते एन्झाईमला रिक्वायर असतात. जे मेटॅलिक आयन असतात, मॅग्नेशियम झालं, कॅल्शियम झालं किंवा झिंक झालं, ह्यासारखे जे आयन्स असतात ते व्हेलॉसिटी ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करायला हेल्प करतात. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टाईम. तर इफेक्ट ऑफ टाईम काय अफेक्ट करतं. अंडर आयडियल अँड ऑप्टिमल कंडिशन लाईक pH temperature, the time is required for an enzyme reaction is less. Variation in the time of the reaction are generally related alternation in pH and temperature. म्हणजे जसं आपण ऑप्टिमल कंडिशन बघितली pHची आणि टेम्परेचर, तर टाईमला पण एन्झाईम रिॲक्शन इज लेस. म्हणजे जसं ऑप्टिमम pH किंवा आपल्याला टेम्परेचर भेटलं तर आपला टाईम हा कमी लागतो रिॲक्शनला, आणि जर यामध्ये व्हॅरिएशन झालं तर आपल्याला टाईम हा जास्त लागणार आहे. नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ लाईट अँड रेडिएशन. तर लाईट अँड रेडिएशनचं काय इफेक्ट होतं. द एक्सपोजर ऑफ एन्झाईम्स टू अल्ट्रा व्हायोलेट बीटा अँड गामा एक्स रेज inactivate certain enzyme due to the formation of peroxide. Example, UV rays inhibit salivary amylase activity. म्हणजे लाईट आणि रेडिएशन आहेत UV सारखे किंवा बीटा गॅमा सारखे, ते काही एन्झाईमला इनॅक्टिवेट करतात. कशामध्ये पेरॉक्साईड फॉर्मेशन होतं आणि ती रिॲक्शनचा रेट हा कमी होतो. तर समजलं आहे. नेक्स्ट आहे 2 पॉईंट कोएन्झाईम आणि ॲपोएन्झाईम. हे 2 खूप महत्त्वाचे पॉईंट आहे. याची डेफिनेशन ही विचारली जाते की कोएन्झाईम काय आहे आणि ॲपोएन्झाईम काय आहे. तर कोएन्झाईम काय आहे. द प्रोटीन पार्ट ऑफ द एन्झाईम ऑन इट्स ओन is not always adequate to bring out the catalytic activity. Many enzymes require certain non-protein small additional factors collectively referred as a cofactor. Cofactors may be organic or inorganic nature. The non-protein organic low molecular weight and dialysable substance is associated enzyme function is known as coenzyme. कोएन्झाईम म्हणजे काय की को मीन्स त्याच्या सोबत असणारा फॅक्टर, एन्झाईम सोबत असणारा जो नॉन प्रोटीन असतो, जो नॉन प्रोटीन नेचर असतो, ऑर्गॅनिक असतो आणि लो मॉलिक्युलर वेट असतो, जो एन्झाईमची ॲक्टिव्हिटी हा वाढवतो. विदाऊट कोएन्झाईम काही एन्झाईम काम करत नाही. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. परत एकदा डेफिनेशन बघूया. तर नॉन प्रोटीन ऑर्गॅनिक लो मॉलिक्युलर वेट अँड dialysable substance associated with enzyme function is known as coenzyme. म्हणजे कोफॅक्टर असतो तो पण नॉन प्रोटीन पार्ट असतो. ओके. तर ॲपोएन्झाईम काय आहे ते बघूया आपण. व्हॉट इज मीन बाय ॲपोएन्झाईम. ॲपोएन्झाईम हा द फंक्शनल युनिट ऑफ द एन्झाईम इज नोन ॲज हॉलोएन्झाईम विच इज ऑफन मेड अप ऑफ अपोएन्झाईम. अपोएन्झाईम हा हॉलोएन्झाईमपासून तयार होतो आणि हा फंक्शनल युनिट असतो कशाचा, एन्झाईमचा. आणि यामध्ये प्रोटीन पार्ट असतो अँड कोएन्झाईममध्ये नॉन प्रोटीन ऑर्गॅनिक पार्ट असतो. तर यातला मेजर डिफरन्स लक्षात ठेवायचा. कोएन्झाईम हा नॉन प्रोटीन पार्ट आहे आणि ॲपोएन्झाईम हा प्रोटीन पार्ट आहे. कोएन्झाईम हा त्याचा कोफॅक्टर आहे आणि अपोएन्झाईम हा त्याचा
युनिट आहे, फंक्शनल युनिट आहे एन्झाईमचं. ओके, तर हे 2 पॉईंट खूप महत्त्वाचे आहे. आज आपण एन्झाईमचा पार्ट बघितला. क्लासिफिकेशन, डेफिनेशन, फॅक्टर्स, याचे काही पॉईंट विचारले जातात. कोएन्झाईम, ऑपोएन्झाईम हे आधी पण विचारले गेलेले आहे. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय.